मंगलम पुंडलीकाक्ष मंगलाय तनर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझे नाव हरिभक्त ओंकार महाराज शिवाजी शेळके। मी आता 8वीचा विद्यार्थी आहे। माझी जन्मभूमी वांजरगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आहे। सध्या माझी आध्यात्मिक भूमी व शालेय शिक्षण भूमी पडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आहे। माझ्या गुरुताईंचं नाव परम पूज्य साध्वी ज्ञानेश कन्या संपूर्ण दिदी टेंगरे आहे। माझ्या गुरुताईंना मला जे काही बोलायचं सांगितलं मी ते तुमच्या पुढे सांगणार आहे। तेच तुम्ही कौतुक करून टाळी वाजवावी अशी विनंती, कारण माझा अभ्यास चालू आहे। मी कीर्तनकार व्हायलाचे। मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो। काकचेष्टा बकोध्यानम स्वान निद्रा तथैव च अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण। माझ्यातही सांगतात की विद्यार्थी जीवनातली विद्यार्थ्याची 5 लक्षणं असावे। तर मग काय पहिले लक्षण काय काय सांगितले श्लोकात? काकचेष्टा। आता काक म्हणजे कावळा। विद्यार्थ्याने थोडीफार कावळ्याप्रमाणे चेष्टा मस्करी करावी। दुसरं लक्षण बकोध्यानम। बकोध्यानम म्हणजे बगळा। विद्यार्थ्याने बगळ्याप्रमाणे अभ्यासाकडे ध्यान द्यावे किंवा अभ्यासाकडे लक्ष द्यावे। हे विद्यार्थ्याचे काय 2 लक्षण आहे। तिसरं लक्षण स्वान निद्रा। स्वान म्हणजे कुत्र, निद्रा म्हणजे झोप। विद्यार्थ्याची झोप कुत्र्याप्रमाणे असली पाहिजे। सहज टाचणी पडली की कुत्र उठतं अशी विद्यार्थ्याची झोप असली पाहिजे। सहज टाचणी पडली की विद्यार्थी उठला पाहिजे अशी विद्यार्थ्याची काय पाहिजे? झोप पाहिजे विद्यार्थ्याची। चौथं लक्षण अल्पाहारी। अल्पाहारी म्हणजे एखादा मुलगा अवस्थेमध्ये असतो तेव्हा तो संध्याकाळी तिने 2 घास कमी खाऊन झोपणे, कारण सकाळी लवकर उठून अभ्यास करण्यासाठी व पाठांतर करण्यासाठी बरं होतं। 5 गृहत्यागी। गृहत्यागी म्हणजे घराचा त्याग करणे। विद्यार्थ्याला जर आयुष्यात खूप मोठं व्हायचं असेल तर घराचा त्याग करावाच लागतो। ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है। म्हणून आपल्याला जर काही पाहिजे पण असेल तर आपल्याला काही विसरावं पण लागतं। हेच विद्यार्थ्याची पंचलक्षण आहे। जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव ऐसाजी। जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव ऐसाजी। जो 25,000 लोकांबरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी। जो हात